यवतमाळमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांचा संताप उफाळून आला आहे। महिला व बाल कल्याण विभागात धडक देत महिलांनी आक्रमक निर्देश दिले। केवायसी तत्काळ पूर्ण करून लाभ द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिलाय। शासनाने सुरू केलेली जी माझी लाडकी बहीण योजना आहे अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा महिलांचा फार चांगला एक हे अप्रोच राहिलेला आहे। परंतु शासनाने जे केवायसी बंधन केली होती, चांगल्या गोष्टीसाठी शासनाने केवायसी बंधनकारक केली होती, कारण दुसऱ्याच्या खात्यात पैसे जात होते वगैरे, त्याकरिता केवायसी फार आवश्यक असते। त्याकरिता शासनानं बरेच वेळेस मुदतही वाढवली आणि आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत। आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या, त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे, असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे। आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे। 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही। मी रोजमजुरी करनेवाली महिला आहे, माझ्याकडे माझ्या अकाउंटही खाली आहे, माझ्याकडे काहीच नाही, शेती नाही। माणूस 200 रुपये 300 रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते। माझ्या घरी मी एकटीच लाभ घेणेवाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे। चांगल्या लोकांना मिळत आहे, ज्यांच्याकडे 2-3 मुली आहे, म्हणजे सासू आहे, सून आहे, हे सर्व महिला येऊन राहिल्या आणि आम्ही एकटंच असून आम्हाला लाभ नाही मिळाला। आणखी नाही पण मग द्यायची असेल तर सर्वांनाच द्या, नाही तर कोणालाच देऊ नका, आमची अशी विनंती आहे। काय नाव तुमचं? ज्योती धर्मपाल थोरात, राहणार कळंब। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।